वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राजूभाई नवघरे गावोगावी जात आता प्रचार करतायत। प्रचार शेवटच्या टप्प्यात आला, अगदी 2-3 दिवस प्रचाराची शिल्लक आहेत। ह्या किती गावामध्ये फिरलात? अगदी प्रचार आता जवळपास शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय। मी मागचे 20 वर्ष झाले फिरायला, त्यामुळे आता काय निवडणुकीच्या काळात प्रचार सुरू झाल्यापासून कधी कधी कोणत्या गावात प्रचार हे बघा, मी एक कार्यकर्ता आहे। सैनिकांना युद्धामध्ये कार्यकर्त्यांना सतत तयार असलं पाहिजे। मी सातत्यानं कामामध्ये असतो, त्यामुळे मला निवडणुकीचा काही तेवढा लोड नाही। बरं, काय मतदारांशी चर्चा होते तेव्हा काय मतदार संभाषण करतात, काय मुद्दे सांगतात की बाबा आता इथं पुढच्या 5 वर्षामध्ये कोणची कामं व्हायला पाहिजे या संदर्भात काय मागणी करतायत? माझ्या कामावर सगळी जनता समाधानी आहे। निश्चित फक्त काही प्रमुख लोक, पांढरे कपडेवाले, पांढरे पेशी लोक तेवढेच फक्त विरोधात आहेत। बाकी जनता सगळी माझ्यावर खुश आहेत का? मी या लोकांना माझं व्हिजन काय आहे लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्हिजन काय, तरुणांसाठी व्हिजन काय, ज्येष्ठ मंडळीसाठी काय व्हिजन ठेवलेले, त्या संदर्भात मी सगळ्या लोकांना सगळी माहिती दिलेली आहे। आणि त्या माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक या मतदारसंघामध्ये काम करणार आहेत आणि मला प्रचंड मताने निवडून आणणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हे गाव टाकळगाव आहे, टाकळगाव ग्रामपंचायत शिवपुरी टाकळगाव, इथला सरपंच करायचा असला तर कुठला करतील? मला तुमचा प्रश्न, टाकळपुरी शिवपुरीचा करतील, वसमतचा आमदार वसमतचाच करतील ना लोक, त्यामुळे काही शंका नाही, लोकांना भूमिपुत्र आमदार पाहिजे। अच्छा, तुमच्या विरोधामध्ये जयप्रकाश दांडेगावकर आहेत, लढत कशी वाटते, फाईट कशी वाटणार आहे? कारण एकेकाळी गत निवडणुकीमध्ये तुम्ही सोबत राहून निवडणुकीला तोंड दिलं होतं, आज सोबत नाहीत ते। 6-7 जण उमेदवार विरोधात ना, सगळ्याबद्दलच विचारा की तुम्ही एकाच पर्टिक्युलर काय विचारायला, काय विषय नाही त्यामध्ये, काय 6-7 जण विरोधात आहेत। जे विरोधकाच्या जागी त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। मला या सामान्य लोकांसाठी निवडणूक लढवायची, मी अत्यंत या 5 वर्षामध्ये लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलेलं आहे। काही प्रमुख माणसाला फक्त तिथं विश्वासामध्ये त्यांनी सांगतायत की आम्हाला घेतलं नाही म्हणून, त्यांना लखलाप, पण माझ्यासोबत सामान्य जनता आहे। मी नेत्यासाठी काम करणार नाही, मी कार्यकर्त्यासाठी काम करणार आणि सामान्य जनतेसाठी काम करणार। बरं, आता पुढच्या 5 वर्षामध्ये कोणते विकास कामं केले जाणार आहेत? मतदारांना काय पुढच्या 5 वर्षामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणतं काम केलं जाणार आहे? माझं एक विजन आहे की आपली MIDC झाली पाहिजे। MIDCला 2Gची मान्यता भेटलेली आहे, 6Gची मान्यता घेऊन इथल्या 5000 तरुण पोराला प्रत्यक्ष रोजगार भेटला पाहिजे। एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये मी चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे, हॉस्पिटलायझेशनसाठी मी इथं काम करणार आहे आणि पुढील काळामध्ये या सगळ्या तरुण मंडळीला घडविण्यासाठी काम करणार आहे। तरुण मंडळीला घडवण्यासाठी आणि शिक्षण विभागात कशा पद्धतीने पुढील 5 वर्षात काम करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी प्रतिक्रिया ABP माझाशी बोलताना आमदार नवघरे यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन आयांसह माधव दिपके, ABP माझा, वसमत, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।